महागाईच्या आगीमध्ये आता गॅस दरवाढीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे। व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महागलाय। 19 किलोच्या गॅससाठी आता 3141 रुपये मोजावे लागणार आहेत। व्यावसायिक गॅस 3099 रुपयांवरून थेट 3141 रुपयांवर पोहोचलाय। हॉटेलमधील जेवण आणखी महागणार आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे ते आहेत। महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका उडालाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर 42 रुपयांनी मागले, त्यामुळे व्यावसायिक वापरकर्त्यांचा खिसा आता रिकामा होणार आहे। अब कमर्शियल बढ़ जाए तो महंगे पे उसका असर होगा, इंडस्ट्री पे इसका असर होगा, होटल्स में जो है उसमें उसका असर होगा। सब होटल्स वाले अपना रेट बढ़ा देंगे, छोटा मोटा व्यवसाय है वो मर जाएगा। ये मारने के लिए इसने पहले तैयारी कर चुके हैं। ये जिस तरह से रेट बढ़ा रहे इसका भी बढ़ा देंगे। अभी डोमेस्टिक का भी रेट बढ़ाने वाले हैं। पहले व्यापारी का बढ़ाते, फिर वो डोमेस्टिक का बढ़ाते। डीजल पेट्रोल के दाम भी बढ़ने वाले हैं। अच्छे दिन आहे आपल्याला असं समजायला काही हरकत नाही। 3 दिवसानं माझ्याकडे डिझेल नाही भरलेलं। आता फक्त 10 किलोमीटर गाडी चालणार आहे, मी कोणाच्या तरी गाडीत जाणार आहे। मग ही स्थिती जर असेल तर सर्वसामान्य माणसाची काय असेल हा प्रश्न मीच आपल्यामार्फत घेतो। त्यामुळे सरकार खोटारडं आहे, सरकार खोटं बोलतंय। निश्चित याविषयी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून महागाईच्या विषयी येणाऱ्या काळात एक तीव्र आंदोलन आम्ही पुकारणार आहोत।